चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुळ्यांच्या पानांची भाजी। तर इथे तुम्ही बघू शकता मुळ्याची छान कोळी कोळी पानं घेतलेली आहेत। ती पानं आपल्याला छान अशी निसून घ्यायची आहे। निसून घेतल्यानंतर चिरून घ्यायची आहे। ज्याप्रमाणे आपण भाजीला पालकाची भाजी चिरतो त्याचप्रमाणे आपल्याला चिरून घ्यायची आहे। चिरून घेतल्यानंतर छान 2 ते 3 पाण्याने आपल्याला ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। शक्यतो भाजी कोवळीच घ्यायची, जरळ भाजीला काटे असतात। तुम्ही बघू शकता छान अशी भाजी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपण ह्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि लाल मिरचीचे तुकडे टाकणार आहोत। तर गॅसवर तवा ठेवलेला आहे, 2 पळ्या तेल घातलेलं आहे। तेलामध्ये जिरं आणि मोहरी, लसूण घातलेला आहे। छान असं जिरं आणि मोहरी तळतळल्यानंतर लसूण ब्राऊन होऊ द्यायचा। त्यानंतर हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्ही मिक्स टाकायच्या तुमच्या आवडीप्रमाणे। हे मिरच्या छान परतवून घेतल्यानंतर ही भाजी आपल्याला तव्यावर टाकायची आहे आणि छान परतवून घ्यायची आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे, परत परतवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे आता मीठ टाकत आहे। छान परतवून घेतल्यानंतर आपल्याला ही भाजी झाकून ठेवायची आहे 2 ते 3 मिनिटांसाठी। अगदी लवकरच ही भाजी शिजून येते। झाकण ठेवल्यानंतर ही भाजी आपल्याला 1-2 वेळा चेक करून बघायची आहे, जेणेकरून तव्याला चिपकायला नको। तर तुम्ही बघू शकता इथे छान अशी भाजी नरम झालेली आहे। आता 2 वेळा मी झाकण ठेवून चेक केलेलं आहे। त्यानंतर जाडसर असं बारीक शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। तर आता थंडीच्या दिवसामध्ये शक्यतो बाजारामध्ये भरपूर असे मुळे असतात आणि भाजीसुद्धा अवेलेबल असते आणि करायला अगदी सोपी आहे। मेथीच्या शेपूची भाजी आपण जशी तव्यावर करतो त्याचप्रमाणे ही भाजी करायची आहे। नक्की करून बघा